हसत राहा, कारण तुमचं हसूच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतं. आज सगळ्यात पहिले उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन सगळ्यात पहिले झुंबा क्लास केला. आल्यानंतर एक स्पेशल रेसिपी बनवत होती, तर तुमच्यासोबत तीच शेअर करत आहे. मिक्सरमध्ये आपल्याला सांबार आणि हिरवी मिरची टाकून बारीक करून घ्यायची आहे. पनीर घ्यायचे आहे. त्यामध्ये जे आपण बारीक केलेलं आहे मिक्सरमधून वाटण ते टाकायचं आहे. मीठ आणि लसणाची पेस्ट आणि थोडंसं मी इथे दही टाकलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पनीरला लागेल अशा पद्धतीने आणि 15 मिनिटासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे साईडला. त्यानंतर तव्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि हे पनीर अशा पद्धतीने ठेवून कमी पॉवरवर खालून वरून मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे. खूप छान टेस्टी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी तर हे खाऊ शकता, पण रात्री जर तुम्ही रात्रीचं जेवण स्किप करून फक्त रात्रीच्या जेवणामध्ये हे जर तुम्ही पनीर खाल्ले तर खूप टेस्टी तर लागतात आणि खूप झपाट्याने तुमचं वजनसुद्धा कमी होणार आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. चाललेलो आहोत मार्केटमध्ये. काही सामान आणायचं आहे, तोरण वगैरे घ्यायचे आहे, त्याच्यानंतर कार्पेट घ्यायचं आहे. तर आजचा सुद्धा व्हिडिओ मार्केटचा असणार आहे आणि तुम्हाला मार्केटचे माझे व्हिडिओ पाहायला आवडतात म्हणून म्हटलं चला आज सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी काढायला पाहिजे, कारण खूप स्पेशल गोष्ट आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ आम्ही काढणार आहे. आणि इकडे बघा, हे आहेत आमचे म्हटल्यापेक्षा माझे मटके साहेब. मी असा कलरचा घातला टॉप म्हणून त्यांनी सुद्धा मला मॅच केलं. आता यांना मार्केटमध्ये कोण पाहते काही माहित नाही मला. हे बघा, लयच नाही म्हणतात. तर हे टॉप बघा तुम्ही, मस्त आहे, स्वस्त आहे, 250 रुपयाचं मिशोवरून घेतलेला. लिंक हवी असेल तर कमेंट करा, तुम्हाला लिंक मी देऊन देईल. तर चला आता डायरेक्ट भेटते तुम्हाला मार्केटमध्ये. आज आम्हाला सकाळी 11 वाजता निघायचं होतं. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6, पावणे 6 वाजलेले आहे. आत्ता आम्ही निघत आहोत, कारण की आज जरा पूसपास साफसफाई केली, जे मी तुम्हाला नाही दाखवली. तर चला मार्केटमध्ये जाऊया. खरं सांगते तुम्हाला, मला यांचा एवढा राग येत होता कारण घरातून आम्ही निघालो तेव्हापासून यांचा फोन सुरू होता. तर डायरेक्ट पाणीपुरीच्या गाडीजवळच हा फोन थांबला आणि पाणीपुरीच्या गाडीजवळ येऊन थांबण्याचं कारण हे होतं की यांना माहिती होतं की आता हे भडकणार आहे, कारण घरापासून फोन सुरू होता. म्हणून बरोबर त्यांनी चालाकी केली आणि मला पाणीपुरी खाऊ घातली. परत मार्केटमध्ये गेल्यावर परत फोनवर सुरू झाले. आता मला घ्यायचं होतं साडीसाठी मॅचिंग ब्लाऊज. हे पोपटी कलरचं जे तुम्हाला दिसत आहे हे ब्लाऊज मी इथे पसंत केलेलं. ॲक्च्युली मी इथल्या सगळ्या दुकानामध्ये फिरली आणि मला पोपटी कलरचं ब्लाऊजच भेटत नव्हतं जसं पाहिजे तसं. पोपटी कलरच फार कमी होता आणि जिथं मला एक ठिकाणी भेटलं तर ते मला आवडलंच नाही, कारण ते खूप जुनाट वाटत होतं. आणि तुम्हाला जर मॅचिंग ब्लाऊज घ्यायचे असेल तर तुम्ही या मार्केटमध्ये जाऊ शकता जर अमरावतीचे असाल तर. त्यानंतर एका व्यक्तीला यांना पैसे द्यायचे होते म्हणून यांनी मला रघुवीरच्या जवळ आणलं आणि आम्ही तिथे उभं असताना माझं लक्ष गेलं बकलावा. रघुवीरच्या या दुकानाच्या आतमध्ये, रघुवीरच्या आतमध्ये तुम्ही इथे बघू शकता बकलावा असं दिसलं. आणि मी तुम्हाला सांगते, मी एवढी एक्सायटेड, एवढी खुश, आणि यांना वाटलं पटकन झाला मला आता बकलावा पहिले तर बघायचा आहे की तो कसा असतो आणि नंतर तो टेस्टसुद्धा करायचा आहे. आणि इथे आल्यानंतर बकलावाच्या एवढ्या सगळ्या व्हेरायटी पाहून मी एवढी शॉक झाली. तसं तर तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला एका याचे जर पाहिजे असेल तर तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता. बट मला हे सगळे ट्राय करायचे होते म्हणून आम्ही सगळ्या याच्यातला एक घेतला. 1200 रुपये किलो आहे बकलावा आणि आम्ही 318 रुपयाला त्याच्यातले काहीतरी 10 का 12 पीस आले होते, एवढे घेतले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही सरळ गेलो तोरण घ्यायसाठी. तोरण घ्यायचं होतं तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर सगळे तोरण होते आणि तोरण घेतलं इथून. आणि तुम्हाला हे व्हिडिओच्या लास्टमध्ये मी तोरणसुद्धा दाखवणार आहे, काय काय घेतलं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटणार आहे. कार्पेटसाठी सगळ्यात पहिल्या या दुकानात गेलो होतो आणि या दुकानामध्ये यांनी खूप छान दाखवले, पण हे खूप जास्त भारी होते. साहेबांना एक आवडलं होतं जे आता तुम्हाला यांच्या हातात दिसेल, पण हे मला नव्हतं आवडलं कारण त्याचा कलर तो मला ठीक नव्हता वाटत. म्हणून मग मी म्हटलं की नको, दुसऱ्या दुकानात जाऊयात. पहिले पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही आणखीन एका दुकानामध्ये गेलो. हे ते दुकान आहे, छोटंसं दुकान होतं, पण इथे आम्हाला जसा पाहिजे होता तसंच कार्पेट भेटलं. ते सुद्धा तुम्हाला समोर दिसेलच. बस फ्रूट घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलोत. आता बकलावा तर तुम्ही जर तानिया मित्तलचे हे असाल, फॅन असाल तर तुम्ही ऐकलं असेल भरपूरदा. त्याच्यामुळं माझ्याही डोक्यात होतं की एकदा तरी खायचा आणि खूप टेस्टी लागतो. पहिले तर मला वाटलं खारीसारखा लागत असेल, बट नाही, खूप टेस्टी आहे. अमरावतीचे असाल तर रघुवीरमध्ये मिळतो. काल मार्केटमधून मी काय काय आणलं ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण की काल खूप वेळ झाला आम्हाला घरी यायसाठी आणि नंतर माझी बिलकुलही हिंमत राहिली नव्हती, कारण की काल मी भरपूर कामं केले होते त्याच्यामुळं.
तर आता जास्त वेळ न घालवता तुम्हाला मी पटापट सगळ्या गोष्टी दाखवते. तर सगळ्यात पहिले तर आहे हे ब्लाऊज, ज्याचं मी ब्लाऊज घेतलं. आणि बघा काल सांबार आणलेला मी, आज सकाळपासून शोधत होती कुठे आहे कुठे आहे, आणि हा सांबार याच्यात ठेवलेला होता आणि मला असं वाटतं तो सगळा खराब झाला. ओके, तर काल सगळ्यात पहिले तर ह्या पिना दाखवते. तर हे 2 बॉक्स पिनाचे आहेत, जे एक हा 25ला आहे आणि हा एक 25ला आहे. आता याच्यात किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 क्लचर आहे त्याच्यात, मीडियम साईजचे. तर एक हे यशिकासाठी घेतले आहेत. त्याच्यानंतर असे 3 पट्टे घेतले आहेत मी, ज्याची किंमत आहे 50-50 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 तोरण घेतलेले आहेत. आता हे तोरण मी तुम्हाला पहिले दाखवते. एक घेतलेला आहे मेन डोअरसाठी, जे थोडंसं स्वस्त आहे, थोडंसं म्हणजे भरपूर स्वस्त आहे. हे याची किंमत 100 काहीतरी 37 का 38 थांबा इथेच आहे, 160 रुपये आहे. हे बघा, एकदम सिंपल अँड स्वीट असं हे तोरण आहे आणि किंमत पण एकदम कमी आहे, 160 रुपयात मस्त भेटलेलं आहे. समोरच्या दारासाठी घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे देवाऱ्यासाठी, ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आहे देवाऱ्यासाठी घेतलेलं आहे. याच्यात छान गाय वगैरे आहे आणि बघा किती सुंदर असं आहे. हे घेतलेलं आहे मी आराधनामधून, जे अमरावतीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही एका दुसऱ्या दुकानामध्ये गेलो होतो, जिथे आम्हाला घ्यायचे होते काय म्हणतात त्याला, कार्पेट घ्यायचं होतं. आणि मला कार्पेट यावेळेस चांगलं घ्यायचं होतं, कारण की 2दा कार्पेट घेतलं, पण ते असं घेतलं होतं मी की जे मला पटकन उचलून झटकता आलं पाहिजे, धुता आलं पाहिजे, त्या हिशोबाने घेतलं होतं. आणि आता म्हटलं की यावेळेस थोडंसं भारी घ्यायचं, म्हणून यावेळेस थोडंसं भारी घेतलं. तर थोडंसं मोठं आहे आणि मी हे पूर्ण नाही दाखवत. हे बघा अशा पद्धतीचं हे घेतलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण मोठं आहे. जेव्हा हे टाकणार तेव्हा मी तुम्हाला हे दाखवणार, कारण आता हे खोललं तर मला पूर्ण घडी करायला खूप वेळ लागणार आणि आज माझ्याजवळ बिलकुलही टाईम नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तरीसुद्धा मला आठवलं की मी कालचा व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट केलेला नाही आहे. आणि हे आणलेलं आहे मी एक याच्यावर टाकायसाठी, डायनिंगवर टाकायसाठी आणलेलं आहे अशा पद्धतीचं. याचा थोडंसं ना हा कपडा वेगळा आहे, बट खूप छान आहे हे बघा असं. आणि हे ऑनलाईन नाही आहे, हे सगळं ऑफलाईन आहे. काल मार्केटमध्ये मी फिरली, कोणाला वाटेल की हे आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि एक घेतला हा ट्रायपॉड, हे बघा अशा पद्धतीचा हा ट्रायपॉड आहे. आणि याला ना 2 हे आहेत, इथे तुम्ही कॅमेराही लावू शकता आणि मोबाईलही लावू शकता. आणि हे आहे मोबाईलसाठी, म्हणजे एका वेळेला ॲट ए टाईम 2 मोबाईल याच्यावर हँडल होऊ शकतात असं हे आहे. हे झालेलं आहे मला पूर्णपणे 1600 रुपयाला हे पडलेलं आहे. आणि हे घेतलेलं आहे मी विमलमधून. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी कालच्या शॉपिंगमध्ये घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला माझे जे मार्केटचे व्हिडिओ आहेत ते आवडतात, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ मी संपवणार आहे. आणि तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की वास्तुपूजन आहे, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत. छोट्या मोठ्याच गोष्टी आहे आणि जास्त गरजेच्या नव्हत्या. जेवढ्या गरजेच्या होत्या तेवढ्याच सगळ्या गोष्टी मी वास्तुपूजनासाठी, हॉलसाठी फक्त महत्त्वाच्या त्या घेतलेल्या आहेत. आणि वास्तुपूजनाच्या सुद्धा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. आता भेटते उद्या. बाय.